नंदुरबारमधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसावर लग्न असलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. नंदुरबार धानोरा मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित आप्पा भिल आणि साजन भिल अशी मृतांची नावे आहेत. रोहित भिल याचे काही दिवसावर लग्न होते. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहित आप्पा भिल या तरुणाचे अवघ्या 10 दिवसावर लग्न ठरले होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती. नातेवाईकांना निमंत्रणे देण्यासाठी तो आपल्या मित्र साजन भिल याच्यासह दुचाकीवरून निघाला होता. मात्र नंदुरबार धानोरा मार्गावरील लोय फाटा परिसरात त्याच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो गाडीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान रोहित आणि साजन या दोघांनीही प्राण गमावले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त झायलो गाडीला आग लावली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान नंदुरबार उपनगर पोलिसांनी झायलो चालक नाझील पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शिंदे गावात सध्या शोककळा पसरली आहे. आनंदाचे क्षण दुःखात परिवर्तित झाल्याने संपूर्ण कुटुंब हळहळ व्यक्त करीत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.